सर्वसामान्य कुटुंबातील भानदास माळी यांची राष्ट्रीय राजकारणात जोरदार एंट्री. अखिल भारतीय काँग्रेस ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षपदी झाली निवड. या निवडीनंतर त्यांचं विविध स्तरातून केलं जात आहे अभिनंदन. या निवडीनंतर कराडला आलेल्या भानुदास माळी यांचं विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केलंय. याच संदर्भात या निवडीनंतर आपण कराड वार्तावर आता त्यांची खास मुलाखत घेतली आहे. कोणती त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, राजकारणाची त्यांची पुढची दिशा काय आहे, कशा प्रकारे पूर्ण देशभर ते संघटन मजबूत करणार आहेत, या संदर्भात आपण आता चर्चा करतोय. नुकतीच अखिल भारतीय काँग्रेस ओबीसी विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले भानुदास माळी यांच्यासोबत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी भानुदास माळी यांची निवड झाली आहे. ते सध्या कराड वार्तामध्ये आपल्यासाठी बोलण्यासाठी आहेत. स्वागत आहे साहेब आपलं कराड वार्तामध्ये. काय सांगाल, आपली निवड झाली आहे? अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी माझी कालच रात्री निवड झालेली आहे. खरं तर मी काही पक्षाकडे मागणी केलेली नव्हती की मला या पदावरती घ्या किंवा काय करा, पण ओबीसी चळवळीमध्ये मी अनेक वर्षापासून काम केलेलं आहे. ओबीसींना न्याय देण्याच्या भूमिकेतून ओबीसीच्या बाबतीमध्ये अनेक आंदोलनं, मोर्चे, चर्चा, मिटिंगा आणि या सर्व बाबतीमध्ये मी पहिल्यापासूनच आग्रही आहे. गेली 20 वर्ष मी या चळवळीमध्ये काम करतोय आणि याची दखल घेऊन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य मल्लिकार्जुनजी खरगे, सन्मान्य के.सी. वेणुगोपाल यांनी माझी दखल घेतली आणि माझी ही निवड करण्यामागे या ठिकाणी मुकुलजी वासनिक खासदार, सन्मान्य विजयजी वडेट्टीवार, सन्मान्य पृथ्वीराजजी चव्हाण आणि आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सकपाळ आणि नानाभाऊ पटोले या लोकांनी याच्यामध्ये लक्ष घातलं आणि मला राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली. खरं तर एक कराड तालुक्यातल्या एका पुरोगामी चळवळीचं पार्श्वभूमी असणाऱ्या गावचा मी एक सामान्य माणूस आणि मला या ठिकाणी एवढी मोठी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचं आणि सन्मान्य राहुलजी गांधी यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी दिली त्याबद्दल त्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो आहे. आता वास्तविक पाहता आज देशामध्ये जनगणनेचं काम चालू आहे असं लोक सांगतात. ज्या दिवशी जनगणना बिहारच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी जाहीर केली त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की जनगणनेची घोषणा अतिशय बोगस आहे आणि याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. हे पहिलं स्टेटमेंट माझं होतं, त्याप्रमाणेच झालं. आज ओबीसीची जनगणनेचं काम चालू आहे असं ते म्हणतात, पण प्रत्यक्ष ओबीसीचा कॉलम त्याच्यामध्ये नाही आहे. ओबीसीचं नाव पण त्याच्यामध्ये नाही, एससीचं नाव नाही, मायनॉरिटीचं नाही, एसटीचं नाही, कुणाचंही नाव नाही. हे जे मायनर घटक आहेत या मायनर घटकांचं कुठेही स्पेशल काउंटिंग या जनगणनेमध्ये करत नाहीत. आज ते म्हणतात की आम्ही नंतर करणार आहेत. माझा आजही आरोप आहे, 19,000 कोटीचं तुम्ही बजेट केलंय. जे बजेट 40 ते 45,000 कोटी पाहिजे ते फक्त 19,000 कोटी आहे. त्याच्यामध्ये काही होणार नाही. हा निव्वळ भंपकपणा या सरकारचा आहे आणि ओबीसींना फसाव देण्याचं काम या ठिकाणी पद्धतशीरपणानं करण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून करते. आता आपण बघतो फडणवीस साहेब राहुल गांधींना म्हणतात की हा रिजेक्ट माल आहे आणि तुम्ही कुठे सिलेक्ट माल आहे? तुम्ही तर महा रिजेक्ट आहे ना. गेले अनेक वर्ष लोकांनी तुम्हाला लाथाबुक्या घालून बाहेर ठेवलं होतं. आता कुठं तुम्ही या काँग्रेसच्या काही धोरणात्मक बदल झाले, बाई चुकीचे झाले आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी संधी मिळाली. नाही तर तुम्ही तर रिजेक्ट काय महा रिजेक्ट आहात. तुम्हाला राहुल गांधी बरोबर बोलण्याची देवेंद्र फडणवीसांची पात्रता नाही, त्यांनी बोलू नये त्याच्या संदर्भात. ह्या अशा अनेक घटना आहेत की ज्या आम्हाला ओबीसीच्या माध्यमातून आता कराव्या लागणार आहेत आणि देश पातळीवरच आज काम करायची संधी मला मिळाल्यामुळं आज राज्यामध्ये तर आहेतच, पण राज्य सोडून बाहेर सुद्धा मला या कामाच्या निमित्तानं जावं लागणार आहे आणि संघटना उभी करून काँग्रेसच्या पाठीमागं ही ओबीसीची ताकद उभी करण्याचं काम मला या नजीकच्या भविष्य काळामध्ये हे करावं लागणार आहे. ही या पाठीमागची पार्श्वभूमी आहे. कसं आहे, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये खूप मोठे बदल पाहायला मिळत आहेत. जिल्हा असेल किंवा राज्य असेल, अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत. या निवडीनंतर काय वेगळं परिवर्तन इथून पुढच्या काळात काँग्रेसमधलं पाहायला मिळणार का? 100% परिवर्तन होणार आहे. काय झालं की आमच्या संघटनेमध्ये सुद्धा काही लोक नुसती पदं घेऊन बसलेली होती, काम करत नव्हती. अशा लोकांची हकालपट्टी केलेली आहे आणि जे चांगली माणसं आहेत
त्या लोकांना पुन्हा संघटनेमध्ये आणून त्यांच्या माध्यमातून याकडे काम करण्याचं आणि संघटना मोठी करण्याचं काम राहुल गांधींचं जे स्वप्न आहे, राहुल गांधींचे जे विचार आहे ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम या नवीन संघटनेच्या माध्यमातून चाललेलं आहे. आमचे हर्षवर्धन सकपाळ साहेब 24 तासापैकी 20 तास आज पक्षाच्या संघटनेचं काम करतायत. वडेट्टीवार करतायत, नानाभाऊ करतायत, पृथ्वीराज बाबा करतायत. थोडी तब्येतीमुळे ते थांबलेत, पण अनेक लोक ही काँग्रेस उभारणीचं काम पुन्हा उभारणीचं काम या महाराष्ट्रामध्ये करतायत आणि त्याच्यामध्ये खारीच्या वाट्यानं ओबीसीचे कार्यकर्ते निश्चितपणाने त्यामध्ये काम करतील याच्याबद्दल मला खात्री आहे. साहेब, ओबीसीचा लढा देशभरात कशा पद्धतीने आपण आता जिम्मेदारी घेतली आहे राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची, कशा पद्धतीने उभारणार आहे? असं आहे की सध्या ओबीसी पूर्णपणे भरकटलेला आहे. त्यांना पहिल्यांदा वैचारिक दृष्ट्या आपल्या बाजूने घेण्याच्या दृष्टीने आम्हाला काम करावं लागणार आहे आणि ते काम आम्ही पहिल्यांदा करणार आहे. त्यासाठी महात्मा फुले जयंती उत्सव कमिटी केलेली आहे. त्या उत्सव कमिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 20 सभा आम्ही केलेल्या आहेत. 20 सभा, त्याच पद्धतीच्या सभा ह्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आम्ही करणार आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर अनिल जैनजी, आम्ही दोघं जण मिळून संपूर्ण देशभर आम्ही दौरा करणार आहोत आणि महात्मा फुलेंच्या विचाराच्या माध्यमातून हा ओबीसीची चळवळ ही लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने प्रयत्न करू. मला खात्री आहे हे काम फार कठीण आहे, पण त्याबरोबर हेही सांगतो की हे काम फार सोपं आहे. फार कठीण आहे हे मला माहिती आहे, पण त्याचबरोबर सोपं पण नाही हे पण मला माहिती आहे आणि त्या दृष्टीतनं आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. कारण आज काँग्रेसची प्रतिमा नावांना उजळायला लागलेली आहे. लोकांच्या मध्ये भ्रष्टाचार दिसतोय, गॅसचे दर वाढलेले आहेत, पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, डिझेलचे दर वाढलेले आहेत. सर्वसामान्य माणूस हा हैराण झालेला आहे अक्षरशः या महागाईमुळे आणि नजीकच्या भविष्य काळामध्ये पेट्रोल 120 रुपयापर्यंत आणि डिझेल 110 रुपयापर्यंत गेलं तर आश्चर्य वाटायला नको, इतकी वाईट देशाची आर्थिक परिस्थिती झालेली आहे. देशाची आर्थिक परिस्थिती एवढी आहे की कलेक्टर सारख्या लोकांचे सुद्धा पगार देण्याला त्यांना कधी पैसे मिळतात का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मंत्रालयामधल्या कर्मचाऱ्यांची तीच भूमिका आहे, इथं स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या लोकांची तीच भूमिका आहे. एकूणच देशाचं आणि राज्याचं चित्र हे अतिशय भयानक आहे आणि त्याला जर तोंड द्यायचं असेल तर आजच नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला पाहिजे अशी भूमिका अनेक कार्यकर्त्यांची आहे. आता बघा, काँग्रेस जनता पार्टी नवीनच तयार झालं. कोण आहे ते? तरुण भडकलेला आहे, त्याच्या हाताला काम नाही, डोक्याला काम नाही, प्रचंड या ठिकाणी नाराज आहे आणि त्यांचे कोट्यावधी लोक त्यांचे फॉलोअर झाले. का झाले? कारण लोकांना माहिती आहे की काहीतरी नवीन घडलं पाहिजे, काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि म्हणून आज जर बघितलं तर काँग्रेसकडे येणाऱ्या लोकांचा ओघ हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. हे माझ्या दृष्टीने अतिशय सौभाग्यकारक घटना आहे. अनेक लोक या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करायला लागलेले. बीजेपीच्या लोकांच्या कंटाळलेले आहेत लोक आणि हे निवडून कसे सरळ मार्गाने आलेत का सांगा मला? अतिशय वेगळ्या मार्गाने आलेले आहेत. ईव्हीएम घोटाळा करून निवडून आलेले आहेत, मताच्या पेट्या चोरून निवडून आलेले आहेत, दहशतीचं वातावरण तयार करून निवडून आलेले आहेत, मतदान केंद्र ताब्यामध्ये घेऊन निवडून आलेले आहेत. अशा अनेक प्रकारचे कारणं घेऊन यांनी या निवडणुका लढवलेल्या आहेत आणि हे स्वतः तिथं सत्तेवर बसलेले आहेत. खरं तर लोकांच्या अंतर्मनापासून जर विचार केला तर त्यांना या ठिकाणी काँग्रेसमध्ये पुन्हा लोक आली पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका, अशा पद्धतीचा विचार आता चालू आहे आणि त्या माध्यमातून आता संघटना उभी करण्यासाठी आम्हाला काम करावं लागणार. सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा काँग्रेसला गतवैभव प्राप्त होणार का? 100% सातारा जिल्ह्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. त्यात आणि आम्ही करणार ते. काही दिवसामध्ये आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा छोट्या छोट्या बैठका घेऊन हा जो समाज आहे, ओबीसी, SC, ST, मायनॉरिटी या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये संघटन उभा करणार आणि सातारा जिल्ह्याची जी पूर्वीची परिस्थिती होती काँग्रेसची, तीच परिस्थिती येत्या 2-3 वर्षामध्ये आम्ही निर्माण करणार आणि सातारा जिल्ह्याचं वैभव जे होतं काँग्रेसचं ते पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी आमची संघटना निश्चितपणाने उपयोगी पडेल. सन्माननीय पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी संघटना ही मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहिल्याशिवाय राहणार नाही आणि सातारा जिल्ह्यामध्ये परिवर्तन हे अटळ आहे. 101% परिवर्तन आम्ही करून घेणारच, हे तुम्हाला नजीकच्या भविष्य काळामध्ये दिसेल. आपण काय सांगाल साहेबांच्या निवडीबद्दल? साहेबांची निवड ही आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. कारण साहेबांच्या कुठलेही एक 8-10 पिढ्या राजकारणाशी नसणारे पण अखिल भारतीय काँग्रेसचं उपाध्यक्षपद ओबीसीचं मिळालं हे फक्त काँग्रेसच करू शकतं. सामान्य लोकांना न्याय द्यायचं काम काँग्रेस करतं
आणि ते झालेलं आहे. त्यामुळं आम्हाला आनंद झालेला आहे. काँग्रेसच्या सर्व विभागांना, SC असेल, OBC असेल, मुस्लिम समाज असेल, अल्पसंख्याक असेल, ह्या सगळ्यांना साहेबांच्या निवडीमुळं, कारण एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता हा देश पातळीवर आमच्यातला काम करतोय ह्याचा आम्हाला अभिमान आहे आणि हे फक्त काँग्रेसच करू शकतं. धन्यवाद सर.